आकाशवाणी मंत्री योगेश कदम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. योगाची परिस्थिती येणाऱ्या 2-3 दिवसात वेगळे त्याच्याबाबतीत केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स आलेल्या त्या सगळं वाटतं कामकाज सुरू आहे अशी माहिती योगेश कदम यांनी दिलेली आहे. केंद्र शासनाने जे काही आपल्याला आदेश दिले आहेत आपण त्या आदेशाचं पालन करतोय. संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी कमर्शियल युसेससाठी असलेल्या जे काही बाटल्या आहेत किंवा आपण गॅस सिलेंडर म्हणतो त्याच्यावरती त्यांनी सध्या सप्लाय थांबवण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि परंतु घरगुती वापराकरता कुठलीही बंधन किंवा कुठली त्याच्यावरती बंदी घातलेली नाही. घरगुती वापराचा सिलेंडर आपण उपलब्ध करून देतोय. परंतु कमर्शियल वापरामुळे हॉटेल कुठले बंद पडले अशी कुठली उदाहरणं आमच्या समोर तरी नाही आहेत. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ही परिस्थिती लवकरच निवडेल. काही ठिकाणी सगळ्यात तुटवडा नाही आहे मात्र जी परिस्थिती त्यावर आव्हान काय करतो. मी एकच आवाहन करेन की आपण पहिल्यांदा घाबरून द्यायचं काही कारण नाही. आपल्याकडे गॅसचा घरगुती वापर करतो तर कुठलाही शॉर्टेज नाही आपल्याकडे. आणि जो काही सप्लाय आहे तो नियमितपणे चालू आहे. आपल्याला कुठेही पॅनिक व्हायची आवश्यकता नाही. बेसिकली कमर्शियल वापराकरिता जी काही बंदी घातली आहे ती पण मला वाटतं ही संपूर्ण देशभरासाठीची आहे. परंतु व्यवसायावरती परिणाम होणार नाही याची देखील आम्ही काळजी घेतो. तेलाचे दर ज्या प्रकारे या सगळ्यामध्ये जर वाढीवदारांना तेल विक्री केलं तर त्याचा पडला सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना त्याकडे कसं ते जर का नियमबाह्य कोणी जर काय त्याचे दर कोणी वाढवले असतील नक्की त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण खाद्यतेलाचे कुठेही दरही वाढलेले नाही आहेत. आज जे काही मार्केटमध्ये MRPने ज्यांनी ते खाद्यतेल विक्री करणं आवश्यक आहे जर का त्याच्यावरती कोणी जादाचा दर कोणी आकारत असेल नक्कीच त्यांच्यावरती माहिती घेऊन त्याची कारवाई करण्यात येईल. शेवटचा प्रश्न नाही मी म्हटलं ना जर का असं कुठे आढळलं की ज्यांनी खाद्यतेलाचे दर वाढवून कोणी विकत असतील तर नक्की त्यांच्यावरती कारवाईही करण्यात येईल. तर आपण पाहतो एकंदरीत LPG गॅसचा प्रश्न सध्या राज्य निर्माण झाल्याच्या पालनात आहे. गॅससोबत तेल असेल तेलाच्या दरांमध्ये सुद्धा वाढताना भाव वाढताना या सगळ्यामध्ये आता नेमकी परिस्थिती आहे ही योगेश कदम यांनी आपल्याशी बातचीत करतात. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माहिती त्यावर अजय सर